ही थेट एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय लालबागच्या राजाची। खरं तर या ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं आगमन झालेलं आहे। ते दाखल झालेत। अमित शाह लालबागच्या राजाच्या दर्शनाला पोहोचले। अमित शहांचा ताफा आपण बघतोय। अमित शाह काही वेळा आधीच लालबागसाठी रवाना झाले होते। आता अमित शाह यांचा ताफा लालबागमध्ये दाखल झालाय। थोड्याच वेळात अमित शाह लालबागच्या राजाचं दर्शन घेतील। ही थेट दृश्य लालबागच्या राजाची। या ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दाखल झालेले आहेत, पोहोचलेले आहेत। अमित शाह लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दाखल झालेत। अमित शाह यांचा ताफा आपण बघतोय। अमित शाह यांच्या सोबतच राज्यातील भाजपाचे अनेक वरिष्ठ नेते देखील उपस्थित आहेत। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित आहेत। थोड्याच वेळात अमित शाह हे लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे 2 दिवसांच्या मुंबईच्या दौऱ्यावर आहेत। यावेळी अमित शाह हे मुंबईत ठिकठिकाणी गणरायाचं दर्शन घेणार आहेत। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अमित शाह हे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचलेले आहेत। लालबागच्या राजाचं ते न चुकता दरवर्षी दर्शन घेत असतात। यावेळेसचा अमित शाह यांचा दौरा विशेष असणार आहे, कारण आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर देखील अमित शाह चर्चा करण्याची शक्यता आहे। यासोबतच सध्या मुंबईत सुरू असलेला मराठा आंदोलन या पार्श्वभूमीवर देखील अमित शाह यांचा मुंबई दौरा महत्त्वाचा आहे। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत जोडल्या जात आहेत। मीनाक्षी, काय माहिती? निश्चितच केंद्रीय गृहमंत्री 2 दिवस मुंबई दौऱ्यावरती आहेत आणि मुंबई दौऱ्यावर असताना ते दरवर्षी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येत असतात। सध्या आपण पाहतोय की लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी अमित शहा केंद्रीय गृहमंत्री हे दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात ते राजाचं दर्शन घेताना आपल्याला पाहायला मिळतील। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सह्याद्री अतिथीगृहावरून देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी गेले होते। त्या ठिकाणी गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन ते आता लालबागला पोहोचलेले आहेत आणि आता लालबागच्या राजाचं ते दर्शन घेतील। तर आपण पाहतोय की काही वेळापूर्वीच अमित शहा लालबागच्या परिसरामध्ये येण्यापूर्वीच या ठिकाणी मुख्य दर्शनाची रांग जी आहे ती बंद करण्यात आली होती आणि पोलिसांकडून लालबागच्या राजाच्या परिसरामध्ये संपूर्णतः सुरक्षेच्या व्यवस्थेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे। आपण पाहतोय की अमित शहा यांच्या सोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत। सोबतच आपण पाहतोय की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील आहेत आणि संपूर्णतः आपण पाहतोय की अमित शहा यांनी आपल्या नातवाला देखील सोबत आणण्याचं कळत आहे। खरं तर आपण पाहतोय की अमित शहा जे आहेत ते आता लालबागच्या परिसरात दाखल झालेले आहेत। त्याच्यासोबत भाजपचे काही कार्यकर्ते देखील आपल्याला पाहायला मिळतात। मात्र मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानाहून अमित शहा बाप्पाचं दर्शन घेऊन थेट आता आपण पाहतोय की लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दाखल झालेले आहेत। एकनाथ शिंदे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। सोबतच आपण पाहतोय की आशिष शेलार हे देखील आहेत आणि आणखी भाजपचे काही मंत्री देखील आपल्याला पाहायला मिळतात। रवींद्र चव्हाण देखील आहेत। संपूर्णतः आपण पाहतोय की सध्या 2 दिवसाच्या दौऱ्यावरती आलेल्या अमित शहांनी आता लालबाग गाठलेला आहे आणि लालबागमध्ये ते आपण पाहतायत की राजाचं दर्शन ते घेत आहेत। त्यांच्या कुटुंबासह यंदा ते लालबागच्या दर्शनासाठी आलेले आहेत। आपण पाहतोय की त्यांचा नातू देखील त्यांच्या हातामध्ये आहे आणि नातवासोबतच आता ते संपूर्ण कुटुंबासोबतच लालबागच्या राजाचं दर्शन घेताना आपल्याला पाहायला मिळतील। खरं तर हे क्षण जे आहेत ते त्यांच्यासाठी भावुक करणारे आहेत, कारण दरवर्षी ते आपण पाहतात की आपल्या पत्नीसोबतच राजाच्या दर्शनासाठी येत असतात, पण यंदा संपूर्ण कुटुंबासह ते आलेले पाहायला मिळत आहेत। खरं तर आपण पाहतोय की लालबागच्या राजाच्या दर्शनानंतर ते वांद्रे इथल्या आशिष शेलार यांच्या गणेश उत्सव मंडळाच्या इथे देखील गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी जाणार आहेत। त्यामुळे आज दिवसभरामध्ये अमित शहा यांचा मुंबई दौरा होत असताना मात्र काही गणेश मंडळांना देखील ते भेट देणार आहेत। त्याच ठिकाणी अंधेरीला देखील ते सार्वजनिक गणेश उत्सव मंडळात देखील ते जाणार आहेत। आपण सध्या पाहतोय की ते अंधेरीहून कांदिवलीला देखील जाणार आहेत। त्यामुळे त्यांचा हा संपूर्णतः 2 दिवसाचा मुंबई दौरा जो आहे तो चर्चेत ठरलेला आहे आणि त्यानंतर लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन ते चिंतामणीच्या गणपती बाप्पाला देखील जाणार असल्याचं कळत आहे। त्यामुळे एकूणच सध्या आपण पाहतोय की राजाचं दर्शन ते घेत आहेत, त्यांच्यासह त्यांची पत्नी आणि संपूर्ण कुटुंब जे आहे ते या ठिकाणी आपल्याला लालबागच्या राजाचं दर्शन घेताना पाहायला मिळत आहेत। सध्या आपण पाहतोय की सुरक्षा व्यवस्थेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे। मुंबई पोलीस असतील, त्यासोबतच
इतर तुकड्या ज्या आहेत त्या देखील पोलिसांच्या आपल्याला पाहायला मिळतात. सगळेच वरिष्ठ पोलीस अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत. स्वतः आपण पाहतोय की मुंबई पोलीस कमिशनर हे देखील आहेत धीरेन भारती, आणि संपूर्ण या परिसराची जी आहे ती पाहणी देखील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येण्यापूर्वी केलेली आहे. सध्या सर्वच रांगा ज्या आहेत, मुखदर्शनाची असेल, नवसाची रांग असेल, या सगळ्याच रांगा ज्या आहेत त्या बंद करण्यात आलेल्या आहेत. संपूर्णतः सुरक्षा व्यवस्थेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे आणि इथे कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्था निर्माण होऊ नये यासाठीची ही संपूर्णतः खबरदारी घेतलेली पाहायला मिळते. त्यामुळे सध्या इथे आपण पाहतोय की सर्वच वरिष्ठ पोलीस अधिकारी जे आहेत ते दाखल आहेत आणि संपूर्णतः आपण पाहतोय की अमित शहा यांचं कुटुंब आता लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन मात्र पुढे वांद्रेच्या दिशेने निघतील. आणि आपण पाहतोय की आज संध्याकाळपर्यंत जे आहे ते मुंबईतल्या अनेक ठिकाणी कांदिवली असेल, अंधेरी असेल, वांद्रे असेल, या सगळ्याच परिसरामध्ये जाऊन भेट देणार आहेत आणि तिथल्या सार्वजनिक गणेश उत्सव मंडळामध्ये देखील जाऊन ते बाप्पाचं दर्शन घेणार आहेत. मीनाक्षी, खरं तर न चुकता दरवर्षी अमित शहा जे आहेत गणेशोत्सवादरम्यान मुंबईला येत असतात. मात्र यंदाचा त्यांचा मुंबई दौरा विशेष आहे, कारण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि दुसरीकडे मुंबईत सुरू असलेलं मराठा आंदोलन या पार्श्वभूमीवर. निश्चितच, कारण येऊ घातलेल्या निवडणुका आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, महापालिकेच्या निवडणुका आहेत आणि त्यापूर्वीच बाप्पाचं दर्शन घेतात. आता काय बाप्पाकडे साकडं घालतायत हे देखील पाहणं महत्वाचं आहे. खर तर या ठिकाणी आता बाप्पाच्या इथे नतमस्तक होऊन छोटी पूजा जी आहे त्यांची पार पडलेली आहे. त्यामुळे आता लालबागच्या राजाच्या इथे नतमस्तक होत असताना एकनाथ शिंदे देखील आपल्याला पाहायला मिळतात, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर भाजपचे इतर मंत्री जे आहेत, आशिष शेलार असतील, रवींद्र चव्हाण असतील, हे सगळेच नेते जे आहेत ते देखील आपल्याला त्यांच्यासोबत पाहायला मिळतात. त्यामुळे इथून आता लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आता चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या गणपती बाप्पाला देखील दर्शन घेण्यासाठी जाणार असल्याची माहिती मिळत आहे आणि तिथून पुढे आशिष शेलार यांच्या वांद्रे इथल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला देखील ते भेट देणार आहेत. सध्या आपण पाहतोय की संपूर्ण कुटुंबाने राजाचे दर्शन घेतलेलं आहे आणि अतिशय आपण पाहू शकतो की इथे सगळेच नेते जे आहेत ते फोटो काढताना आपल्याला पाहायला मिळतात, एकत्रित सगळे असे पाहायला मिळतात. मात्र सध्या या ठिकाणी आपण जर पाहिलं तर अमित शहा यांच्या बाजूला, एका बाजूला जर पाहिलं तर डाव्या बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाहायला मिळतात, तर उजव्या बाजूला एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री हे पाहायला मिळतात. त्यामुळे हा फोटो आपण पाहतोय की कशा पद्धतीत माध्यमांच्या समोर ते प्रेम देताना आपल्याला पाहायला मिळतात. नुकतेच झालेले मुंबई अध्यक्ष भाजपचे अमित साटम हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सध्या आपण पाहतोय की सुधीर साळवी जे मंडळाचे सगळ्यात जुने कार्यकर्ते म्हणता येईल आणि इथले मंडळाचे सर्वस्व जे आहेत ते देखील या ठिकाणी पाहायला मिळतात आणि त्यांचं स्वागत देखील त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळे आता बाप्पाचं दर्शन घेऊन ते पुढे मार्गस्थ होतील आणि पुढच्या सार्वजनिक गणेश मंडळांना देखील ते भेट देणार असल्याची माहिती मिळत आहे. खरं तर मीनाक्षी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा मुंबईचा दौरा आणि दुसरीकडे मुंबईत सुरू असलेलं मराठा आंदोलन यामुळे कुठेतरी मुंबई पोलिसांचा ताण अधिक वाढलेला आहे. निश्चितच, कारण आपण पाहतोय की कालच अमित शहा मुंबईत दाखल झालेले आहेत आणि मुंबईत दाखल होत असतानाच काल सकाळपासूनच मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेलं आंदोलन जे आहे ते मुंबईत आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याच पार्श्वभूमीवरती आपण पाहतोय सध्या अमित शहा यांचा दौरा होत असताना मुख्य प्रश्न जो आहे मराठा आरक्षणाचा आणि याविषयी जी आहे ती आता उपसमिती बैठक जी आहे ती देखील पार पडलेली आहे. त्यामध्ये अनेक काही चर्चा ज्या आहेत त्या देखील पार पडलेल्या आहेत. सध्या अमित शहा मुंबई दौऱ्यावर येत असताना जरांगे पाटील देखील मुंबईत आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणाचा देखील मुद्दा जो आहे तो तापलेला आहे आणि असं असताना आता अमित शहा आपल्या नेत्यांशी, आपल्या मंत्र्यांशी काय नेमकं चर्चा करतात, काय यावरती तोडगा निघतो का हे देखील पाहावं लागेल. सरकार आपण पाहतोय की अमित शहा यांनी आपल्या नेत्यांसोबत मात्र चर्चा ऑलरेडी केली असावी आणि काय निर्णय नेमकं आज संध्याकाळपर्यंत तरी घेतला जाऊ शकतो का अशीच अपेक्षा सध्या व्यक्त केली जात आहे. अमित शहा आणि संपूर्ण कुटुंबाने दर्शन घेतलेलं आहे आणि ते आता पुढच्या सार्वजनिक गणेश मंडळांच्या भेटीसाठी पुढे निघालेले आहेत. खरं तर अमित शहा यांनी सहकुटुंब राजाचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता पुढे ते पुढच्या गणपती मंडळाला भेट देण्यासाठी रवाना झालेले आहेत. हा क्षण खरं तर ऐतिहासिक असा क्षण आहे. अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोनही उपस्थित आहेत. तुर्तास धन्यवाद तू दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.
तर अमित शहा यांचं लालबागच्या राजाचं दर्शनाची ही वेळ आपण पाहिली. अमित शहा यांनी सहकुटुंब लालबागच्या राजाचं दर्शन घेतले. अमित शहा दरवर्षी न चुकता लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी मुंबईत येत असतात. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अमित शहा हे 2 दिवसाच्या मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. यात ते मुंबईतील विविध गणपती मंडळांना भेट देणार आहेत. या मंडळांमधील गणपती बाप्पाचं अमित शहा दर्शन घेतील. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.